जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबोळी वस्ती येथे नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा. स्वतः नैसर्गिकरित्या रंग बनविणे, मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा, खर्चात बचत व्हावी, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे केमिकलयुक्त रंगापासून संरक्षण व्हावे या उद्दिष्टाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ज्वारीच्या पिठात हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, खाण्याचा रंग यांचा वापर करून बनवलेले कोरडे रंग बनवले. तर द्रवरूप पातळ रंग बनवण्यासाठी विविध पालेभाज्या, विविध रंगांची पाने, फुले, बीट, गाजर इत्यादींचा वापर करण्यात आला. हे पदार्थ खलबत्त्यात ठेचून पाणी घालून पातळ रंग बनवण्यात आले. लहान मुले ही संस्कारक्षम असतात. या वयातच त्यांच्यावर विविध मूल्य संस्कार रुजवणे आवश्यक असते. शालेय वयातच त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव होणे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणूनच तांबोळी वस्ती शाळेत सातत्याने विविध सहशालेय उपक्रम आयोजित केले जातात. आज मुलांनी स्वतः रंग तयार केलेच, पण 3 दिवस अगोदरच रंगपंचमीची धमालसुद्धा अनुभवली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी कोरड्या रंगाचा वापर करून रंगपंचमी साजरी केल्याची माहिती केंद्रप्रमुख फिरोज मनेरी यांनी दिली. नमस्कार, मी फिरोज मनेरी, केंद्र प्रमुख अंजनगाव खेड, तालुका माढा. रंगपंचमी या सणानिमित्त आमच्या केंद्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये पर्यावरणपूरक रंगनिर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा वाळे मॅडम यांनी केलेल्या आव्हानानुसार सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं पाण्याचा अपव्यय न करता नैसर्गिक रंगाचा वापर करून, कोरड्या रंगाचा वापर करून आपल्याला ही रंगपंचमी साजऱ्या करण्याबाबत मॅडमने केलेल्या आव्हानानुसार आमच्या केंद्रातील प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंगाचा वापर करून कोरड्या रंगाच्या साहाय्याने ही रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प आमच्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आमच्या केंद्रामधील तांबोळी वस्ती या छोट्याशा वस्ती शाळेमध्ये उपक्रम शिक्षक श्री चव्हाण सर व मुख्याध्यापक किरण रोकडे सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यशाळा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संपन्न केली. विद्यार्थ्यांमध्ये बालवयामध्ये चांगले संस्कार व मूल्य रुजवण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न अतिशय सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे. धन्यवाद.